नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे कलम 70 ते कलम 78 पर्यंत. तर कलम 70 मध्ये काय आहे, तर राष्ट्रपती एखाद्या अशा घटनेत किंवा अशा एखाद्या कार्यात अडकले की ज्याच्यामुळे ते उपस्थित नाही होऊ शकत, तर अशा वेळेस उपराष्ट्रपती हा कलम 70 अंतर्गत त्याचा पदभार सांभाळते. तर कलम 71 मध्ये काय आहे, कलम 71 मध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंदर्भात जर कुठला विवाद झाला तर हा विवाद फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टातच सादर केला जाईल. तर कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार दिलेला आहे. क्षमादान म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीला ज्यावेळेस शिक्षा होते त्या शिक्षेतून त्याला म्हणजे त्याची शिक्षा कमी करणं किंवा त्याची शिक्षा माफ करणं याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे कलम 72 अंतर्गत. तर कलम 74 मध्ये मंत्रिपरिषद आहे, म्हणजेच मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीला अनिवार्य आहे. राष्ट्रपती हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच त्यांचे जे काही आहे व्यवहार चालतात. त्याच्यानंतर या मंत्रिमंडळाचा जो अध्यक्ष असतो तो असतो पंतप्रधान. तर कलम 75 मध्ये मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्या नियुक्तीबाबत आहे. तर कलम 76 मध्ये भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल, तर सध्याचे अटॉर्नी जनरल आहे आर व्यंकटरामणी. तर कलम 77 काय म्हणते, कलम 77 म्हणते की कुठलेही केंद्राला निर्णय घेतले तर त्याच्यावर राष्ट्रपतीची सही हे अनिवार्य असते. तर राष्ट्रपतीची सही हे लागते. तर कलम 78 मध्ये राष्ट्रपतीच्या अधिसूचनेबाबत आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.